मछली जाल में फंसी हुई. टीमचा कॅप्टन संदेश बॅक टू डगआउट. थोडा वेळ डीजे वाजणार नाहीये, थोडीशी विश्रांती डीजे मॅनला दिली गेली आहे, कारण की पॉवर आपण जनरेटर सुरू केलाय, त्या कारण थोडासा लोड जो आहे लाईट लिगाच उचलत नाहीये, त्याकरिता डीजे वाजणार नाही. मात्र मनोरंजन संदेश पाटील नक्कीच तुमचं करेल. पहिला विकेट मिळालाय, कॅप्टन खुश. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये क्रमांक 3 वर आलाय. जेव्हा खेळाडूची कमी असते तेव्हा 12वा खेळाडू पोचत नाही. मात्र जे गावदे वडूनोगो टीम संघाचा आलाय, खारबाव संघाचा नाही आहे. अपेक्षा करतो की षटक समाप्तीच्या आतमध्ये आपण नक्कीच पाठवून द्यायचं आहे. तरी देखील बॅटरचं नाव सांगायचं आहे. नवीन बॅटर नितीन आलाय. गोलंदाज महानंद. सुरुवात चांगली झाली आहे. ओ चांगला ग्लान्स केलाय, टर्न केले चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. फिल्डर आहे तिथे, फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव घेता आली आहे तिथे फलंदाजाला. एका धावाने खातं ओपन होत आहे स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघाचं. बॅटर आपण पाहतोय नितीनच्या माध्यमातून. आता स्ट्रायकिंग वर राजा आहे. राजा आणि नितीनला आता खेळपट्टीवर थांबावं लागेल. भागीदारी 20 ते 25 धावांची भागीदारी तुम्हाला करावी लागेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज महानंद. वेळ आहे 15 मिनिटाचा 3 षटकांकरिता, त्या गोष्टीकडे देखील लक्ष द्यायचं आपण. चला आपण पुढचा चेंडू आपण पाहूया. आपण महानंद पुन्हा एकदा वळतायत गोलंदाज. ऑफस्ट्रिकचा चेंडू ऑन साईडला, क्षेत्ररक्षक दूरवर आहे. हा चेंडू चालला सीमेच्या दिशेने. आणि आता नक्की काय घडले, चौकार आहे की षटकार, पंचांना देखील बघायचंय. आणि हा चौकाराचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून, म्हणजे चौकार आलाय. नक्कीच आमचे क्रिकेट रसिक ज्यांचं नित्यांत प्रेम आहे क्रिकेटवर, त्यांच्या माहितीनुसार हा चौकार आहे. तर पंचांनी देखील चौकार घोषित केलाय. तर चौकाराने संघाची धावसंख्या धावपलकावर 5 धावा. राजा आपला खाता खोलताना आपण पाहतोय 4 धावेने. चौकार सह आगाज करताना राजा आपल्या बॅटिंगला. गोलंदाज महानंद सज्ज होतं. पुन्हा एकदा बॅटर राजा. आई जोगेश्वरी जुनांदुर्ग आणि न्यू तुफान पिंपलास दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहायचे. यानंतर महानंद पुढचा चेंडू. ऑफस्टिकचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे, कलेक्ट चांगला आहे. मात्र बाल बचे वापर सुरक्षित पॉकिंग क्रीज मध्ये पाहायला मिळाले. फिल्डिंग चांगली झाली होती यावेळेस. एक धाव पूर्ण धावसंख्या 6 धावा धावपलकावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एक चौकार आला होता, 2 सिंगल आले होते, 6 धावा आणि 1 विकेट पाहायला मिळाला प्रेक्षकांना. आज टीमला टीम मेंटर म्हणून आपण पाहतोय दिनेश चौगुले, जे गावदे वडूनव संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. नाही, गावातील जे मुख्य खेळाडू आहेत संघाबरोबर असणं देखील फार महत्वाचं आहे. गोलंदाजीसाठी महानंद. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. व्हीआयपी डाईज इन कडून गोलंदाजी केली जाते आणि सज्ज होते फलंदाज नितीन, ज्याच्या बॅट मधून एक धाव आली होती. ओरपी चेंडू इनफिल्डच्या वरतून आलाय, नो चान्स. चेंडू चालला सीमा पार, येतोय खणखणी चौकार. थांबला गेला नाहीये. चौकार. इथे आपण पाहतो या रनआउटची संधी आहे आणि इथे फलंदाज बाद. बॅटर आउट.
अशोक, बॅटर रवींद्र आला न्यू बॅटर, मात्र अशोक पाटील एक कंप्लीट टेक्निक गोलंदाज आहे वडूनगर टीम संघाचा. अशोक पाटील, ओ हो इनफिल्डच्या वरतून खेळायचं होतं, ऑफ स्टिकचा चेंडू होता. अध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून सूचना येते की खारबाव संघाचा 12वा खेळाडू जर आपण उपस्थित राहिले नाही तर पॅनलच करण्यात येईल, लक्षात घ्या आपण. आणि प्रत्येक संघाला आता अध्यक्ष साहेबांनी सांगितले की प्रत्येक संघाचा 12वा खेळाडू कंपल्सरी असेल, लक्षात घ्या. या सूचना आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्हाला आलेल्या आहेत, त्या सूचनेचं पालन तुम्ही करायचं आहे. अशोक गोलंदाज, चांगली सुरुवात चांगली आहे. आता विकेट मिळेल का? दीपक पाटील चेंडू खाली, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. बडी मछली जाल में फसी, विकेट डाऊन. खारबाव संघाला अजून एक झटका लागलाय.
जोड़ चुके स्कोर खारबाव टीम 17 रन. शेवटचा स्लॉगर आहे. 20 धावा येतील का हा प्रश्न निर्माण होत आहे. सन्माननीय कैलाश नाईक यांनी देखील सन्माननीय मनोहर जोशी साहेबांच्या या चाचणी स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये येत आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. स्लॉगवर गोलंदाजीसाठी मला तरी वाटतं की यशवंत पाटील एक आगरी समालोचक आहे. नक्कीच त्याच्याकडून ते प्रयत्न पाहायला मिळतील की कमीत कमी धावणं थांबवण्यासाठी. चला आपण शेवटच्या षटकाकडे आपण बोलतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी याचे पिंपलास आणि जुन अंदुरकी. यशवंत पाटील गोलंदाज. शेवटचा स्लॉग आहे. 20 धावा कोणत्याही परिस्थितीमध्ये येणं फार महत्वाचं आहे खारबाव संघासाठी. आज थोडस निराश खारबाव संघाचे सर्व पाठीराखे आपण पाहतोय. धावा बनत नाहीये. त्याचं कारण चांगली गोलंदाजी होते. मात्र वाईटनं सुरुवात केली आहे यशवंत पाटीलनं. धावसंख्या 18 धावा. यस अगदी चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. अगदी जी वाईटची पट्टी आहे त्याच्या बाहेरून चेंडू लेग ब्रेक झाला होता. अधिक बाहेर निघाला होता चेंडू. अंपर इज बेस्ट जज. यशवंत पाटील गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. पुन्हा एकदा लेग ब्रेक. स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी करताय. यशवंत पाटीलचं एकच वाक्य आहे, तुम्ही हसा आणि जगा. नेहमी तो रीलच्या माध्यमातून एकच संदेश देत असतो की तुम्ही हसत राहा. पुन्हा एकदा तोच चेंडू टाकला गेलाय. आता मी फलंदाजाला इथून एकच सांगेल, आता फुटवर्क जो आहे तुमचा आता वापरा तुम्ही. आणि ऑफस्टिकच्या हलकसं बाहेर येऊन उभं राहता तुम्ही. तुमच्या बॅटच्या बरोबर पट्ट्यामध्ये येईल चेंडू. गाईडलाईन करतो कारण की धावा बनत नाहीये. यशवंत पाटील आता इथे चेंडू हवेमध्ये. दीपक पाटील याच्याकडे संधी नव्हती जेलपर्यंत जाण्यासाठी. एक धाव आली आहे. यशवंत पाटील चांगली गोलंदाजी. 2 धावा दिल्या 3 चेंडूमध्ये. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं. चांगला खेळ मन जिंकतायत वडूनगर संघाचे सर्व खेळाडू. चांगली गोलंदाजी आहे. रणबंदी आणली आहे सध्या तरी. यशवंत पाटीलचा पुढील चेंडू. डावकऱ्याचा फलंदाज सज्ज होत आहे. राजा येणाऱ्या 3 चेंडूवर मोठे फटके खेळ का आपल्या संघासाठी. 2 चौकार आले होते. त्यानंतर जास्तीत जास्त डॉट चेंडू पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. प्रयत्न करताना पाहायला मिळतो. मात्र राजेंद्र भोईर साहेब यांच्या बॅनरला हा सलामी देणारा चौकार पाहायला मिळतोय राजाच्या बॅट मधून. नक्कीच हुक केला होता. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर देखील होता. चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या 23 धावा धावफलकावर. जास्तीत जास्त प्रयत्न करावा लागेल राजाला की येणारे 2 चेंडू जे आहेत दोन्हीचे दोन्ही बाहेर मारावे लागतील. गोलंदाज यशवंत पाटील थोडेसे कानमंत्र देताना खेळाडू यशवंत पाटील याला. पाहूया यॉर्कर वापर होईल की काही नवीन पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि क्षेत्ररक्षक आहे महानंद यांना संधीच मिळाली नाही हा चेंडू अडवण्याकरिता. चेंडू सीमा पार. येतोय अजून एक चौकार.
लेट मगर ग्रेट. राजाच्या बॅट मधून धावा लेट येतात, मात्र आता सध्या तरी ग्रेट आहेत. 27 धावा झालेल्या आहेत. 30+ धावा होतील का? तर आवाज येतोय नी तुफान पिंपलास आणि आई जोगेश्वरी जून अंदुर्गी. कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. वेलकम गणेश दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जून अंदुर्गी टीमचे कॅप्टन पोहोचलेले आहेत. अंतिम चेंडू आहे या डावातील. आमच्याशी पुन्हा एकदा जोडताना अनिल केनी, होम फोटो लाईव्ह चे प्रोप्रायटर आहेत. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न बॅटवर आलेला नाहीये, मात्र हा चेंडू स्वेर आहे, पुन्हा टाकावा लागेल. वाईटचा इशारा द्या. धाव संख्या 28 धावा. जिथे धावा बनत नव्हत्या या षटकामध्ये धावा आल्यात. ज्ञानेश्वर मुकादम मामा सांगतात की 11 धावा यशवंत पाटीलने खर्च केल्यात. सुरुवातीला पहिल्या 3 चेंडू मध्ये 2च धावा आल्या होत्या आणि 3 चेंडू टाकण्याकरता आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा ईश्वान येईल का? एखादा मोठा फटका की विकेट घेईल गोलंदाज यशवंत. महत्वाचा चेंडू, महत्वाचा चेंडू हुक केला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होईल, मात्र एकच धाव मिळेल. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे आणि धाव फलकावर 29 धावा लागलेल्या आहेत. एक छोटासा ब्रेक मध्ये टॉस, कारण की दोन्ही कॅप्टन इथे आलेले आहेत. तर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. पाहुण्यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचं टॉस करत आहोत. नक्कीच सन्माननीय भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मनोहर जोशी साहेबांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण करत आहोत. फक्त निर्णय घेणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या सोबत आहेत. टॉस बनवण्यात आलेला आहे. एका बाजूला टेल आणि हेड असा उल्लेख आहे. आपण टॉस झाल्यानंतर आपण उल्लेख करायचा आहे. जुनादुर्गी टीमचा कॉल आहे, हेड असा कॉल आहे आणि आलेल देखील हेड आहे. थँक्यू साहेब, आपण बसून घ्यायचं व्यासपीठावर. फक्त निर्णय कळवा आपण. टॉस जिंकले काय निर्णय? यस, आपल्या संघासाठी शुभेच्छा मित्रांनो. टॉस झालेला आहे आणि 2 मिनिटं फक्त आपण पॉवर चेंज करतोय. पॉवर आली आहे. थँक्यू.
पुन्हा एकदा हलक्या हाताने टर्न करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केली जाते आणि फिंगर अप होते. पायचीच्या स्वरूपात मिळालेला हा दुसरा विकेट आहे. नक्कीच विकेटने देखील दबाव वाढू शकते टीम खारबाव. त्यांच्याकडे क्षमता आहे, चांगली गोलंदाजी आहे खारबाव संघाकडे आणि एक जिद्द क्रिकेटर आहे संदेश पाटील. शेवटपर्यंत हार मारणारा खेळाडू नाहीये. सामना नक्कीच रंगताना पाहायला मिळेल. तर धावफलकावर धावा आहेत फक्त आणि फक्त 5 धावा. 2 गडी बाद आहेत जे गावदे वडूनगर टीम संघाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानात म्हणजे जय आलाय. जयला चांगला खेळ सादर करावा लागेल. येणाऱ्या फलंदाजीमध्ये दीपक पाटीलचे येणं बाकी आहे, अशोक पाटीलचे येणं बाकी आहे. 2 धावाची पॅनल्टी ऍड केली आहे सर. यस केलेली आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर त्या 2 धावा ऍड आम्ही केलेल्या आहेत. टोटल धावा झालेल्या आहेत 7 धावा धावफलकावर. 7. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. नवीन गोलंदाज झालाय दुसऱ्या षटकाकरिता. संदेश दादा आपण गोलंदाजाचं नाव सांगायचंय. राम आलाय. सुरुवात करताना राम आपल्या गोलंदाजीला चांगला ड्राइव्ह केले. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न आला तर संदेश चेंडूपर्यंत पोहोचलाय. चेंडूला फील्ड केलेली आहे मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. अनफील्ड असल्यानंतर संदेश अगदी वेगाने चेंडूपर्यंत गेला होता. धावसंख्या 9 धावा धावफलकावर. जेव्हा कमी खेळाडू येतात ना तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते. ती नक्कीच या मॅच मध्ये पाहायला मिळाली खारबाव संघाच्या माध्यमातून. मात्र प्रयत्न जारी आहेत. हम लढेंगे अखेर तक. चांगली गोलंदाजी करावी लागेल. राम गोलंदाज. फुलटा चेंडू क्लास ड्राइव्ह मात्र एक धाव पूर्ण करता आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला जात नाहीये. हीच काहीतरी परिस्थिती होती मागच्या डावामध्ये खारबाव संघाची जिथे धावा बनत नव्हत्या. 8 चेंडूमध्ये फक्त 10 धावा आलेल्या आहेत. खेळ चांगला सादर करावा लागेल. 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. राम गोलंदाजी करतोय राऊंड द विकेटने. सोडून दिलाय ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच वलताय सूर्यकांत मोरे सर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. काही क्षणातच निमंत्रित पाहुणे या व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळतील ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्या पाहुण्यांचं काही क्षणातच आगमन होत आहे. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. डॉट चेंडू टाकला गेलाय. अशा प्रकारची जर गोलंदाजी राहिली ना मग शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच सामना रंगताना पाहायला मिळेल. मैत्रीपूर्वक लढत संदेशाने उल्लेख केला होता टॉस बॉक्स मध्ये आणि तोच क्रिकेट पाहायला मिळते. ग्लास केले चेंडू हलक्या हाताने. कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय आणि आता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेलाय. जय चांगला खेळतोय. डोक्यावर बरफ ठेवून फलंदाजी करणं उचित राहील ते म्हणजेच वडूनगर टीम संघाच्या खेळाडूंना. जास्त नाही 24 चेंडूमध्ये 30 धावा बनवायचे आहेत. इथून धावा धावफलकावर झालेल्या आहेत 13 धावा. 13. राम राऊंड विकेटने. लोअर फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत आलाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. कुठेतरी डायरेक्टली जर थ्रो झाला असता तर नक्कीच रनआउटचा विकेट मिळाला असता. थोडासा दबाव निर्माण झाला असता. थ्रो चांगला आला होता. धावा झाल्या त्या म्हणजे 15 धावा. आता
अजून 15 जोडवावे लागतील सामना जिंकण्याकरिता. अर्धा रस्ता पार झालेला आहे. मोठा फटका जयच्या बॅट मधून मिड विकेटच्या वरतून जाणारा हा षटकार. सामन्यामध्ये कुठे असं वाटत होतं की शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगेल, मात्र असा टक्के येणाऱ्या काही चेंडूमध्ये सामना फिनिश होईल. ज्या प्रकारचा हा षटकार जयच्या माध्यमातून. स्ट्रॅटेजिक टाइम 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा धावपलकावर 21 धावा, अजूनही 9 धावा बाकी आहेत येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका मित्रांनो. आदित्य 11 न्यू तुफान पिंपलास आणि त्यांच्या अगेन्स्ट आई जोगेश्वरी जुनांदुर्गे. आदित्य 11 न्यू तुफान पिंपलास आणि त्याचबरोबर आई जोगेश्वरी जुनांदुर्गी असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. यस, पॅनल्टी जोडली आहे सर, अजिबात काळजी करू नका आपण. ही पॅनल्टी खारबावची नाही, तर जो 11वा खेळाडू येणार होता ना ती त्याची पॅनल्टी आहे. आपण मैदानामध्ये 11 खेळाडू खेळताना नेहमी बघितलेला आहे. सकाळचा पहिला मॅच जिंकला होता चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकुली टीम संघाने. दुसरा मॅच स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव आणि तिसरा मॅच जोशी 11 भादवड. त्यानंतर सोनादेवी टेमगर संघाने सामना जिंकला होता. आणि आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये डावपेच करतायत, मात्र मिशन थोडंसं पॉसिबल आहे खारबाव संघासाठी. धावा डिफेन्स करणं मात्र खेळ आहे. 12 चेंडूमध्ये 9 धावा डिफेन्स करायचे. चेंडूची मागणी केली आहे. मॅच चेंडू अजूनही आलेला नाही मैदानामध्ये. आमचे ओलेंटर्स आपण चेंडू फेकून द्यायचा आहे. चला गोलंदाजीला सुरुवात करा आपण. राजा आलाय गोलंदाज. काही करेल का रेकॉर्ड? विकेट मिळतील का? सुरुवात तर केली आहे चांगली. स्विंग अँड मिस डॉट चेंडू. अशीच गोलंदाजी करावी लागेल. अजून 3 ते 4 चेंडू डॉट टाकणं फार महत्वाचं असेल, तो म्हणजे खारबाव संघासाठी. अजूनही उमेद कायम आहे खारबाव संघाच्या माध्यमातून. मात्र इथून एकच सांगेल वडूनगर टीम संघाला की बॅटवर चेंडू घ्यायचा आहे. पुन्हा एकदा फोर्सिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज चेंडू मागे. फिल्डिंग चांगली आहे राजाची. 1 धाव पूर्ण केली जाते. येणाऱ्या फलंदाजीमध्ये आपण जर बघितलं दीपक पाटीलचे येणं बाकी आहे, पप्प्या काबूकर येणं बाकी आहे, अशोक पाटील येणं बाकी आहे, यशवंत पाटील येणं बाकी आहे. मात्र मागच्या षटकामध्ये रामच्या अगेन्स्ट एक मोठा षटकार आला होता. फुलटा चेंडू फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमा रेखा पार येतोय षटकार. 2 धावा बाकी आहेत अजूनही. संजय दादा विचारतात की गेम इज ओव्हर. नो, अजूनही 2 धावा अजून डिफेन्स करायच्या आहेत. मी म्हणेल की आयोजकांचं थोडंसं वेळ वाचवण्याचं काम करतायत वडूनगर टीम. राजा अजून एक हुक केले आणि मॅच फिनिश करताना आपण पाहतोय ग्रामीण सम्राट लोकप्रिय खासदार बाल्यामामा यांच्या बॅनरला सलामी देणारा हा चौकार. मॅच फिनिश. इथे मॅच जिंकली गेली आहे. जे गावदेव वडूनगर टीम संघाने, त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. अभिनंदन टीम वडूनगर. हडलक आणि पुढच्या येणाऱ्या 40 प्लसच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा असेल खारबाव टीम संघाला. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. लो स्कोरिंगचा सामना होता. गोलंदाजाने चांगली कामगिरी केली होती. अशोक पाटील यांनी दुसरा षटक टाकून